नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुमचं बँक खातं या 15 बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार नाही। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या 15 बँकेपैकी असेल तर त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर बँक खातं सुद्धा बदलायचं आहे, अन्यथा तुमच्या शेजारील शेतकरी बांधवाला पैसे येतील परंतु तुम्हाला पैसे येणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पाहू शकता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे, कारण आजपासून निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये आजच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार आहे। बघा आज प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामधील या प्रमुख 20 बँकेमध्ये पीएम किसान योजनेचे पैसे येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे की ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या 15 बँकेपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये हप्ता येणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचं बँक खातं त्या 15 बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार आहे, तर त्यासाठी आज पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची पहिली यादी जाहीर सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजे या पहिल्या यादीमध्ये 20 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। 20 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार आहे। बघा या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता प्रधानमंत्री किसान योजनेची पहिली यादी आज केंद्र सरकारच्या मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे। राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 19 हप्ते आलेले आहेत। म्हणजे सरासरी 19 हप्त्यांच्या माध्यमातून 38,000 रुपये प्रत्येक शेतकरी बांधवाला मिळालेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 19 हप्ते आलेले नसतील किंवा 19 हप्त्यांपैकी एक जरी हप्ता आलेला नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी एक काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मागील 19 हप्ते सुद्धा मिळणार आहेत। बघा असे काही शेतकरी बांधव आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजून पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आलेला नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी एक काम करायचं आहे, तर तुम्हाला मागील सर्व हप्ते येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नेत्यांची बैठक पार पडलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या बैठकीमध्ये आज प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, तर त्या बैठकीमध्ये आज पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी मोदी साहेबांकडून मुख्यमंत्र्यांकडे पैसे आलेले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडून पैसे आलेले आहेत। म्हणजे पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी पैसे आलेले आहेत। त्या अनुषंगाने आज प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे। त्यासाठी
आज प्रधानमंत्री किसान योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर या पहिल्या यादीमध्ये 20 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता हस्तांतर केला जाणार आहे। त्यासाठी आज पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या पहिल्या यादीमध्ये 20 जिल्ह्यांचा समावेश प्रामुख्याने करण्यात आलेला आहे। म्हणजेच जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामधील असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येऊन जातील। बघा शेतकरी बांधवांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। त्या संबंधित आज पहिली यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे। म्हणजेच हे पैसे वाटप करण्यासाठी निधी सुद्धा आलेला आहे। हा निधी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर केला जाणार आहे। परंतु राज्य सरकारने शब्द दिला होता की निवडून आल्यानंतर प्रधानमंत्री किसान योजनेचा हप्ता 2000 रुपयांच्या ऐवजी 3000 रुपये देऊ, परंतु यावेळी सरकारकडे सध्याच्या स्थितीला जास्त निधी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 हप्ते 2000 रुपये प्रमाणे आले। त्याचप्रमाणे 20वा हप्ता सुद्धा 2000 रुपये प्रमाणे येणार आहे। म्हणजेच 3000 रुपयांची प्रतीक्षा अजून एका महिन्याने पुढे सुद्धा गेलेली आहे। म्हणजेच तुम्हाला पुढच्या हप्त्यापासून 3000 रुपये प्रमाणे हप्ता सुद्धा मिळणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव प्रधानमंत्री किसान योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीएम किसान योजनेच्या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला आज प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे। अन्यथा जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला हप्ता येणार नाही। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून सरसगट 19 हप्ते जमा करण्यात आलेले आहे। तुम्हाला सुद्धा 19 हप्ते आलेले असतील, परंतु 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर करण्यासाठी पात्रता घालण्यात आलेला आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की 19 हप्ते सोडण्या अगोदर शेतकरी बांधवांची पात्रता तपासली जात नव्हती, परंतु आतापासून शेतकरी बांधवांची पात्रता तपासली जाणार आहे। म्हणजेच 20वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्या अगोदर पात्रता सुद्धा तपासली जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही प्रधानमंत्री किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत असावे। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज या 15 बँकेमध्ये पैसे येणार नाहीत। बघा तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की 15 बँकेमध्ये पैसे येणार नाहीत। म्हणजे पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 15 बँकेमध्ये येणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचं बँक खातं या 15 बँकेपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते बँक खातं सुद्धा बदलायचं आहे। तर त्या 15 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। बघा शेतकरी बांधवांनो, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या 15 बँकेमध्ये असेल तर ते खातं बदलायचं आहे। अन्यथा तुमच्या जवळील शेतकरी बांधवाला पैसे येतील, परंतु तुम्हाला पैसे येणार नाहीत। म्हणजेच या ज्या 15 बँका आहेत तर त्या 15 बँका आरबीआयच्या नियमांचं पालन करत नाहीत, आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन करतात। त्यामुळे या 15 बँकेमध्ये प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता येणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आपण या 15 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। त्या अगोदर ज्या 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्या 4 पात्रता सुद्धा बघून घेऊया। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या 15 बँकेमध्ये पैसे येणार नाहीत त्या 15 बँका तर आपण बघूनच घेणार आहोत, परंतु प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता घेण्यासाठी जे केंद्र सरकारकडून पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती पात्रता कोणकोणती आहे ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या। जर तुम्ही प्रधानमंत्री किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसणार आहेत त्यांच्याच खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती नोंदणीकृत असावे। जे शेतकरी बांधव नोंदणीकृत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव नोंदणीकृत नसतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांचा 7/12 डिजिटल 7/12 असायला पाहिजे। म्हणजे तुमचा ऑनलाईन पद्धतीने 7/12 सुद्धा दाखवत असावा। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला
याच्या अगोदर ही पात्रता घालण्यात आलेली नव्हती, परंतु जी 1 रुपयामध्ये पीक विमा योजना होती तर त्या 1 रुपयामध्ये जी पीक विमा योजना होती तर त्याचा अर्ज नकली बनावट कागदपत्रे देऊन भरपूर शेतकरी बांधवांनी केलेला होता, म्हणजेच पीक विम्यामध्ये घोटाळा झालेला आहे। त्याच पद्धतीने प्रधानमंत्री किसान योजनेमध्ये घोटाळा होऊ नये त्या दृष्टिकोनातून ऑनलाईन सातबारा सुद्धा मागवण्यात आलेला आहे, म्हणजेच तुमची जमीन फक्त ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असावं, म्हणजेच शेतकरी ओळखपत्र काढलेलं असावं तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो जर तुम्ही नोंदणी केलेली असेल तरी पण तुम्हाला पैसे येतील जरी फार्मर आयडी कार्ड आलेलं नसेल। बघा शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, कारण याचा उपयोग भविष्यामध्ये तुम्हाला सुद्धा होणार आहे। तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता असेल, पीएम किसान योजनेचा हप्ता असेल तर या कार्डच्या आधारावरती मिळणार आहे। त्यामुळे राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी जे चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो सरासरी तुमच्याकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असावी। ज्या शेतकरी बांधवांकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। बघा जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा 4 पात्रता सांगितल्या, तुम्ही सुद्धा त्या 4 पात्रतेमध्ये बसत असावे। जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान योजनेचा 20वा हप्ता येणार नाही। यासाठी प्रामुख्याने 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये 90 लाख शेतकरी बांधव आहेत की ते पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, म्हणजे 36 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आज सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। उर्वरित जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना उद्या आणि परवा सुद्धा पैसे येणार आहेत। त्यामुळे आज ज्या 20 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, 5वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, 10वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, 16वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा। बघा या 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी नसेल तर तुमच्या खात्यामध्ये उद्या सुद्धा पैसे येणार आहे। एकत्रितपणे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। परंतु शेतकरी बांधवांनो तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदाच सांगितले होतं की 15 बँकेमध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता येणार नाही, तर त्या 15 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या। जर तुमचं बँक खातं त्या 15 बँकांपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर बँक खातं बदलायचं आहे, अन्यथा पैसे येणार नाही। परंतु शेतकरी बांधवांनो त्या अगोदर आज ज्या 10 बँकांमध्ये पैसे येणार आहेत त्या 10 बँका बघून घ्या। त्यानंतर ज्या 15 बँकांमध्ये पैसे येणार नाही त्या 15 बँका सुद्धा बघून घ्या। तर बघा शेतकरी बांधवांनो या 10 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे आयडीबीआय बँक, दुसरी बँक आयसीआयसीआय बँक, तिसरी बँक एचडीएफसी बँक, चौथी बँक बँक ऑफ इंडिया, 5वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 6वी बँक बँक ऑफ बडोदा, 7वी बँक ॲक्सिस बँक, 8वी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, 9वी बँक पोस्ट बँक आणि 10वी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक। ज्या शेतकऱ्यांचं बँक खातं या 10 बँकांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आज पैसे येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो 15 बँकांना बंदी सुद्धा घालण्यात आलेले आहे। तर त्या 15 बँका म्हणजे सहकार क्षेत्रामधील या 15 बँका आहेत ज्यांचं बँक खातं सहकार क्षेत्रामध्ये असेल आणि त्या बँकेला आधार कार्ड डीबीटी नसेल, म्हणजे
म्हणजेच हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येत असतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक होत नसेल तर त्या बँकेमध्ये तुम्ही खातं खोलायचं नाही। जर खोललेलं असेल तर ते खातं सुद्धा बदलायचं आहे, कारण हे पैसे तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून येणार आहेत, म्हणजेच आधार कार्डच्या आधारावरती येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्व माहिती मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।